चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जोडून या धन हा संदेश लोकांपर्यंत जावा. आणि तुकाराम महाराज कसे उच्च विचारवंत होते, कसे वेदशास्त्र पंडित होते, व्यवहार चतुर होते, हे लोकांना कळावं यासाठी आजच्या या अभंगाचं प्रयोजन आहे. मागाशी सांगितल्याप्रमाणे आमच्या मराठवाड्यामध्ये अत्यंत अशा प्रकारची वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. गावागावामध्ये दर दिवसाला एखादी आत्महत्या होते, दर 15 दिवसाला बाजूच्या गावातल्या एखाद्या आत्महत्येचे गोष्ट कानावर येते आणि त्यावेळेला अंतःकरण कळवळून जातं. अशा वेळेला तुमचं खूप काम होतं. आपण सगळे मराठवाड्याचे आहात, आम्ही सगळे काम करत असतो. वेगवेगळे आमच्या मागं विवंचना असतात, मुलीच्या लग्नाचं टेन्शन असतं, मुलाच्या शिक्षणाचं टेन्शन असतं, कर्ज काढलेलं टेन्शन असतं. आणि यावर्षी सारखं भोसले साहेब आमच्याकडे यावर्षी एक दहन होईल अशा प्रकारची परिस्थिती नाही. पण अशा वेळी तुम्ही त्यांना भेट दिला पाहिजे. आणि म्हणून आजच्या कीर्तनाचा शेवट करत असताना मी आमच्या स्त्रिया नवऱ्याच्या मागे कशा खंबीरपणे उभा राहतात असा संदेश देणारी एक कविता या ठिकाणी सादर करणार आहे आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देणार आहे. कारण आतापर्यंत फक्त अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, पण आमच्या माता भगिनीने आत्महत्या केल्याचं फक्त महाराष्ट्रात एक अपवाद म्हणजे तुम्ही खंबीर असता म्हणून आम्ही बाहेर अशा प्रकारचं. पण तुम्ही खंबीर नुसतं राहून चालला नाही तर तुम्ही तुमच्या नवऱ्याला सुद्धा धीर दिला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे, नका धीर सोडू धनी जरी थाटला संसार, नका धीर सोडू जरी चहू बाजूला अंधार, धनी पुन्हा सांडू गडे जरी फाटला संसार, धनी पुन्हा सांडू गडे जरी फाटला संसार. नको दसऱ्याला सोनं, नको दिवाळीला लुगड, नको दसऱ्याला सोनं, नको दिवाळीला लुगड, धनी नका खेद करू पूर पाहुनी या उघड, नका धनी खेद करू पूर पाहुनी या उघड, पाणी पिऊन या करू, पाणी पिऊन या करू, शांत भुकेचा अंगार, नका धने धीर सोडू पुन्हा सांगूया संसार, नका धने धीर सोडू पुन्हा सांगूया संसार. होता भरलेला गोठा आज पडला या ओस, कशी साजरी करावी गाय गोराची बारस, झटकून टाका धनी, झटकून टाका धनी, आले वाईट विचार, धनी पुन्हा सांगू गडे जरी फाटला संसार, धनी पुन्हा सांगू गडे जरी फाटला संसार. 4 साल झाले नाही भिजून या तृप्त माती, 4 साल नाही झाली भिजून या तृप्त माती, कसे बसे उगवले कुंभ सुकुनी या जाती, कसे बसे उगवले कुंभ सुकोनी या जाती. घरामध्ये नाही धान्य, घरामध्ये नाही धान्य, दारी उभा सावकार, तरी धनी पुन्हा सांगू जरी फाटला संसार. नको गळ्याला हो दोर, नको विषाचा हो प्याला, नको गळ्याला हो दोर, नको विषाचा हो प्याला, दोघे मिळून सामोरे जाऊ आल्या संकटाला. नको गळ्याला हो दोर, नको विषाचा हो प्याला, दोघे मिळून सामोरे जाऊ आल्या संकटाला. दिस आले हे जातील, दिस आले हे जातील, पुन्हा फुले नशिवार, धनी पुन्हा सांदू गडे जरी फाटला संसार.
धनी पुन्हा सांगू गडे जरी फाटला संसार, धनी पुन्हा सांगू गडे जरी फाटला संसार. ज्ञानेश्वर